नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुमिता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग फारसा काही खास नाही आहे. रोजचं डेली रुटीन आहे तेच दाखवणार आहे. पण ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. गाडीवरती आले सकाळी घरचं सगळं आवरून आणि त्यानंतर गाडीतलं सगळं खालचं सामान वगैरे काढणं चालू होतं. कढई काढायची, दुधाचं पातेली काढायची, बाकीची सगळी भांडी काढायची. हा टेबल असा व्यवस्थित करून ठेवायचा. त्यानंतर त्याच्यावरती गंज वगैरे ठेवायचा. कढईत तेल घालायचं आणि ह्याच असं रोजचं नॉर्मल रुटीन चालू झालेलं आहे. एकाही गोष्टीत स्किप करून चालत नाही, कारण ते तिथं स्किप केलं की बाकीचं पुढचं सगळं गणित बिघडतं. त्यामुळे जे काय रोजचं नॉर्मल रुटीन आहे, जे काय ज्या त्या टाईमला करावं लागतं. बरोबर 8:30 वाजता बाहेर पडल्यानंतरच इथं पहिलं कस्टमर आवरते, नाहीतर मग पहिले 1-2 कस्टमर स्किप होतात आमच्याकडनं. त्यामुळं लवकर बाहेर पडावं लागतं. हे फास्टमध्ये सगळं आवरून घ्यायला लागतं. आणि त्यानंतर मी चहा बनवायला घेतला. चहासाठी दूध वगैरे काढलं. आधी सगळं पाणी वगैरे सांडलेलं असतं ते साफसफाई करून घ्यायला लागते, कारण गंज वगैरे सगळं आत ठेवलेलं असतो आणि त्याचं थोडंफार पाणी का होईना पण पडलेलं असतं तिथं. त्यामुळं ते सगळं साफसफाई करून घेऊनच दूध वगैरे काढावं लागतं. आणि पहिल्यांदा जास्त प्रायोरिटी ही चहासाठी दिलेली जाते, कारण वड्याचे कस्टमर नंतर येतात, मे बी 10:30-11 नंतर. पण त्याच्या आधी सगळे चहाचे कस्टमर असतात. ऑफिसला पोस्टाचे वगैरे सगळे कस्टमर असतात, त्यामुळं तिथं पहिली प्रायोरिटी चहाला दिली जाते. त्यामुळे ते सगळे झाडू वगैरे मारेपर्यंत मी इकडं चहाची तयारी करून घेते. आणि दूध वगैरे सगळं काढावं लागतं. पाणी वगैरे जास्त मिक्स नाही करत आम्ही. प्युअर गुळाचा चहा असल्यामुळं दुधातच बनवला जातो. आणि मी इथं तुम्हाला सांगत होते की मी चहा बनवते म्हणून, पण व्हॉइस ओव्हर करावाच लागतो, कारण आजूबाजूला सगळ्या गाड्या असतात आणि गाड्यांचा आवाज आणि माझा त्यामध्ये खूप गफलत होते. त्यामुळं मला व्हॉइस ओव्हर हा करावाच लागतो. ओरिजिनल व्हॉइस हा शांततेत केला जातो. म्हणजे जर शांततेत मी व्हिडिओ शूट केला तर माझा ओरिजिनल व्हॉइस तुमच्यापर्यंत पोचतो, नाही तर मला व्हॉइस ओव्हर करणं मस्ट असतं. आणि त्यानंतर छान असा चहा बनवला आणि लागले देवपूजेला. मी खरं सांगायचं झालं तर मोबाईल कुठं ठेवू हेच समजत नव्हतं मला. त्यामुळे इथं कसाबसा मी मोबाईल ॲडजस्ट केला, कारण चहा तयार झालेला होता आणि पुढची दारं वगैरे सगळी उघडायची होती. त्यामुळे मी यांना बोलली थांबा, एक फक्त क्लिप घेते. आणि तुम्ही इथं बघू शकता मला मोबाईल खरंच कुठं ठेवू समजत नव्हतं, कारण व्हिडिओमध्ये मला जे दाखवायचं आहे ते दिसायला पाहिजे. कारण कसं आहे, नुसतंच कसा पण ठेवला आणि कसं पण शॉट घेतले त्याला काय अर्थ नसतो. तरी पण माझे खरं सांगायचं झालं तर कुठेही मी फोन ठेवून करत असते, कारण मला ते शूट करणं जास्त महत्त्वाचं असतं. गाडीमध्ये जास्त काही सामान ठेवलेलं नसतं, त्यामुळे कुठेही ठेवू शकत नाही मी फोन, कारण 1-2-3 वेळा माझा फोन कुठूनही खूप उंचावरून पडलेला आहे. त्यामुळे मी जास्त रिस्क नाही घेत. आणि इथं छान अशी देवपूजा झाली. आणि गणपती बाप्पाला वगैरे हळदी कुंकू वगैरे लावून घेते मी. त्यानंतर आमच्या 2 शेगड्या आहेत त्याला, आणि त्यानंतर आमच्या काय बोलतात त्याला, गल्ल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पाचं असतं आणि त्यानंतर गल्ल्याला वगैरे लावून घेतलं. धूप वगैरे लावतेला व्हिडिओ नाही करता आला, कारण कस्टमर आलेलं होतं. आणि त्यानंतर मेडिकलला आले. जरा चंपू होऊन आलेले होते, कारण डोकं लय दुखत होतं, त्यामुळे तेल लावलेलं होतं. आणि इथं माझं एक्स्ट्राचं काम म्हणता येणार नाही, पण हे चिकटवायचं होतं. का हे रामदेव बाबा ना चिकटवून का नाही देत हेच नाही कळत. फुकट तो टाईम वेस्ट, प्लस चिकटपट्ट्या वेस्ट जातात. आणि कसं आहे, कस्टमर एक काय करतं माहिती आहे का, त्याची प्राईस टॅग बघण्यासाठी ना, प्राईस टॅग दाखवायला येत नाही आम्हाला, कारण ते काय प्रोडक्ट आहे हे समोर एकच प्रिंट असते त्याला फ्रंटवाली, त्यामुळे ते समोर लावायला लागतं आहे. आणि ते झाल्यानंतर मग इथं प्राईस टॅग काढण्यासाठी त्या चिकटपट्ट्या असं उचकटून काढतं कस्टमर, त्यामुळं टाईम गेलेला असतो, त्याचं पण मेहनत व्यर्थ जातेच. आणि त्यानंतर जे प्रोडक्ट खराब होतं त्याच्यावरची जी प्रिंट वगैरे जाते ते वेगळंच गणित असते. ते परत नावावर पडते किंवा ते साहेबांना स्वतः भरायला लागते, कारण ते नुकसानच असते, बाकी काही नाही. आणि मी इथं पाठीमागं बसलेले होते आणि मला ती जी चिकटपट्टी नवीन आणलेली होती ती सारखी ना त्या ह्याच्यामध्ये मर्ज होत होते आणि मला दिसत नव्हतं ते. आणि हे असं पडतं, असो ते थोडंफार ॲडजस्ट करून लावायला लागते, कारण एकट्याच्याने होत नाही ते. पण मेडिकलला जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे मी म्हटलं करून बघूया, करायला बसूया.
कारण परत मग गर्दी झाली किंवा काय झालं तर ते परत लावता वगैरे येत नाही. आणि मी इथं फोन ठेवलेला आहे तुम्हाला खरं सांगायचं झालं तर मिठाच्या ह्याच्यावरती, कारण आमचं इथं लास्टला जे रॅक आहे तिथं कोपऱ्यामध्ये आम्ही मीठ लावलेलं असतं आणि त्या मिठाच्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं होतं. खाली ठेवलेलं होतं ह्याच्यासाठी कारण सुनीलदादांना आमच्या कळायला नको म्हणून. ते ओरडत नाहीत, ऑफिसच्या फोनमध्ये शूट केलं तर नाही ओरडत, पण कसं होतं ऑफिसच्या फोनमध्ये शूट केल्यानंतर तो व्हिडिओ परत माझ्या फोनमध्ये घेतल्यानंतर तो ब्लर येतो आहे आणि तो एडिट करून तर खूपच ब्लर येतो आहे. त्यामुळे तो व्हिडिओ फुटला जातो आणि फुटलेले व्हिडिओ जास्त करून चांगले नाही वाटत. त्यामुळे मी जास्त तर प्रयत्न करते की मी माझ्या फोनला शूट करेन. आणि त्यानंतर मी माल वगैरे लावून घेतला. जास्त काही माल नव्हता, फक्त हे चिकटवलेलं होतं तेच लावायचं होतं. आणि मी उद्या तुमच्यासोबत आमच्या साहेबांची एक न्यू डॉक्युमेंटरी आहे जी त्यांच्या पूर्ण लाईफस्टाईलवरती, लाईफस्टाईल नाही म्हणता येणार, त्यांचं जेवढे काही त्यांनी त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे जे मुवमेंट आहेत ते त्यांनी त्या एका डॉक्युमेंटरीमध्ये एक पुस्तक छानसं तयार केलं आहे जे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. आणि ते आमच्या मेडिकलमध्ये ठेवलेलं आहे कस्टमरला वाचण्यासाठी वगैरे. ते मी तुमच्यासोबत शेअर करेल, नक्की शेअर करेल. त्याचा एक नक्की व्लॉग शूट करेन मी की साहेबांच्या आमच्या डॉक्युमेंटरी म्हणून. आणि त्यानंतर मम्मीसोबत गेले होते संध्याकाळी डीमार्टला, कारण तिचं सामान आणायचं होतं. घरी जरा लेट जायचं होतं त्यामुळं आम्ही डीमार्टची शॉपिंग छान अशी केली. आणि असा छान माझा आजचा दिवस. उद्या भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा.